साताऱ्यातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला डॉक्टरनं मागवलेली संबंधित पोलिसांची माहिती अशी बाब आता समोर आलेली आहे। आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीची प्रत लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। डॉक्टर विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा जबाबही आता समोर आलेला आहे आणि या जबाबात संबंधित पोलीस अधिकारी आणि खासदारांची नावं देखील असल्याचं समोर आलंय। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण पोलीस ठाण्यात माहितीच्या अधिकाराखाली संबंधित पोलीस अधिकाऱ्याची माहिती मागवलेली होती आणि त्याचं पत्रच लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। डॉक्टर संपदा मुंडेंनी केलेल्या 4 तक्रारी नेमक्या कोणत्या होत्या आपण पाहूया। पहिली तक्रार होती 31/7/2025 ला एका आरोपीच्या वैद्यकीय तपासणी संदर्भातला उल्लेख त्यांनी तक्रारीमध्ये केलेला होता। पोलिसांनी आरोपी आणला असता आवश्यक तपशील दिलेले नव्हते। डॉक्टर संपदा मुंडेंनी त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली। दुसरी तक्रार होती 9/7/2025 एका आरोपीच्या फिटनेस बाबत गैरसमज झाल्यानं चुकीचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं असा आरोप करण्यात आलेला होता। वारंवार पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात होता, धमक्या दिल्या गेल्या असा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आलेला होता। तिसरी तक्रार 10/7/2025 ला आरोपीचा ब्लड प्रेशर जास्त असल्यानं त्याला ऍडमिट करायला सांगितलं गेलं, पण पोलिसांनी त्याला नकार देत आम्ही स्वतःच बघतो असं उत्तर डॉक्टर संपदा मुंडेंना त्यावेळेला दिल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलंय। पोलिसांकडून वाद घातला गेला, धमक्या दिल्या गेल्या आणि अपमानजनक शब्द वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप सुद्धा या तक्रारीमध्ये डॉक्टर संपदा मुंडेंनी केलेला होता। नंतरची तक्रार 19/6/2025 डॉक्टर संपदा मुंडेंनी चौकशी समितीकडे विनंती केली होती। अपमानजनक भाषा वापरणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।